शिवसेना युबीटीचे आमदार अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ ट्विट, व्हिडिओतील आमदार कोण, अंबादास दानवेंचा सवाल. झी 24 तासनं उघडकीस आणलेलं पुणे जमीन गैरव्यवहार अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात गाजणार, गैरव्यवहारावर श्वेतपत्रिका काढण्याची विरोधकांची मागणी. विरोधी पक्षनेत्यांबाबत पदाबाबत मवियाचे नेते विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींची भेट घेणार. शिवसेना युबीटीकडून भास्कर जाधव, आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा. हिवाळी अधिवेशनानंतरच मुंबई महापालिकेसाठी महायुतीत जागा वाटप होणार. मुंबईत भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार, तर राष्ट्रवादीला मात्र सोबत न घेण्यावर भाजप ठाम. कोणतीही वादग्रस्त वक्तव्य करू नका. नागपूरमध्ये पार पडलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदेंचा आमदारांना कानमंत्र. मनपा निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असल्याचं स्पष्ट. उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर एका खासगी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती. त्यांच्या दिल्लीवारीमध्ये काही राजकीय भेटीगाठी होतात का याकडे लक्ष. बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण. मसाजोग गावात आज वर्षश्राद्ध. देशमुख कुटुंब अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत. फलटण डॉक्टर महिला आत्महत्येवर विधानसभेत चर्चा. हातावरील ते अक्षर डॉक्टर महिलेचाच एसआयटी मार्फत तपास सुरू. लवकरच चार्जशीट दाखल होईल, मुख्यमंत्र्यांची माहिती. तर प्रकरणात राजकारणाचा प्रयत्न झाल्याचा आरोप. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं निधन. वयाच्या 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. श्रमिक आणि सामाजिक चळवळीचा आधारस्तंभ हरपला. ताडोबातल्या आणखी एक वाघीण सह्याद्रीत येणार. पांढरपवनी भागातून जेरबंद केलेली वाघीण सह्याद्रीकडे व्याघ्र प्रकल्पाकडे रवाना. सह्याद्रीत वाघिणीची डरकाळी घुमणार. आणि जपानच्या समुद्रात 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप. भूकंपामुळे 10 फूट उंच मोठ्या सुनामीचा इशारा.